प्राध्यापक श्री सांगले सर, ज्येष्ठ पर्यवेक्षक श्री एम.व्ही. कुंभारे सर, पर्यवेक्षिका सौ ढगे मॅडम, उपस्थित विद्यापीठ हायस्कूलचे माझे सगळे शिक्षक बंधू भगिनी, सहकारी शिक्षकेतर कर्मचारी आणि प्रिय विद्यार्थी मित्रांनो, सर्वात प्रथम मी करवीर निवासिनी महालक्ष्मीला मनोभावे वंदन करते. त्यानंतर आपल्या करवीर संस्थांचे उद्गाते आणि विद्यापीठाचे आश्रयदाते छत्रपती शाहू महाराज यांनाही विनम्रपणे अभिवादन करते. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन या श्रीमद भगवद्गीतेतील वचनाची शिकवण देणारे, सर्वधर्म समानत्व हे गीतेतील साराचं आचरण करणारे, ऋषितुल्य त्यागमय जीवन जगणारे आणि विद्यार्थ्यांना तसा आदर्श घालून देणारे व्यक्तिमत्व म्हणजे परमपूज्य दीक्षित गुरुजी यांना माझा शतशः प्रणाम. त्या काळामध्ये आपल्या विद्यापीठ हायस्कूलची स्थापना ही या गुरुजींच्या प्रेरणेतून किंवा पुढाकारातून झालेली आहे. करवीरच्या या शिक्षण क्षेत्रामध्ये गुणवत्तेची परंपरा लागणारा आपलं विद्यापीठ हायस्कूल आणि या विद्यापीठ हायस्कूलचा एक नामवंत शाळा म्हणून उल्लेख सर्व महाराष्ट्र किंवा देशभर केला जातो. हा तो काळ असा होता जेव्हा कोल्हापूरमध्ये आपले संस्थानिक छत्रपती शाहू महाराज यांना वाटत होतं की समाजामध्ये सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक बदल होऊन समाज सुसंस्कृत व्हावा आणि लोकांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत सामाजिक सुधारणा, शैक्षणिक सुधारणा व्हाव्यात आणि त्या दृष्टीतून वेगळं काहीतरी घडणं कोल्हापुरात शैक्षणिकदृष्ट्या त्यांना अपेक्षित होतं आणि त्यासाठी त्यांचा शोध सुरू होता. आणि त्याच वेळेला त्यांना दीक्षित गुरुजी आणि तोफखाने मास्तर हे दोन जिल्हा मित्र मिळाले आणि इथंच आपल्या विद्यापीठाच्या स्थापनेचा श्री गणेशा झाला. त्यामध्ये जे दोन हे उत्साही तरुण, त्यामध्ये आपले विद्यापीठाची स्थापना करणारे आद्य संस्थापक परमपूज्य दीक्षित गुरुजी होय. त्यांचं पूर्ण नाव गंगाधर यज्ञेश्वर दीक्षित असं होतं. कर्नाटक प्रांतामधल्या धारवाड या गावी चिदंबर स्वामींच्या तेजपुंज घराण्यामध्ये, इनामदार घराण्यामध्ये त्यांचा जन्म झालेला होता. त्यांचं घराणं हे अलौकिक घराणं मानलं जात होतं. या पावन, समृद्ध, पवित्र आणि संस्कारी इनामदार घराण्यामध्ये 23 मार्च 1886 रोजी गुरुजींचा जन्म झाला. त्यांची जन्मभूमी जरी धारवाड असते तरी त्यांची कर्मभूमी कोल्हापूरच ठरली, कारण इथं कोडोलीकर हे त्यांचे मामा होते आणि त्यांच्याकडे ते शिकण्यासाठी आलेले होते. आणि त्याच काळामध्ये त्यांची मैत्री या आपल्या तोफखाने मास्तर यांच्याशी झालेली आहे. दीक्षित गुरुजी हे आर्ट्सचे डिग्री होल्डर किंवा त्यांनी डिग्री घेतलेली आणि तोफखाने मास्तर जे होते ते मेकॅनिकल इंजिनियर होते. आणि अशा पद्धतीनं कोल्हापुरात तोफखाने मास्तर हे राजवाड्यामध्ये त्यांचं भाग पडलेलं आणि त्यामुळं एक त्यांच्याकडं म्हणजे कर्तव्यनिष्ठता किंवा एक संघर्ष करण्याची वृत्ती त्यांच्यामध्ये दिसून येते. त्यानंतर शाहू महाराजांनी एकदा या दोघांना पण बोलवलं, तोफखाने मास्तरांना आणि दीक्षित गुरुजींना, आणि त्यांनी कोल्हापुरामध्ये एक नवीन अभिनव पद्धतीची शाळा सुरू करावी, की अशी शाळा असावी की रवींद्रनाथ टागोरांच्या शांतिनिकेतनची जी संकल्पना आहे ती संकल्पना या शाळेमध्ये असावी, असे एक म्हणणं दीक्षित गुरुजी आणि तोफखाने मास्तर यांच्या समोर ठेवलं. त्यानंतर आपल्या शाळेच्या शेजारी तर तोफखानेचा वाडा आहे आणि त्या वाड्यामध्ये दीक्षित गुरुजींचं आणि तोफखाने सरांचं दोघांचं कायम येणं जाणं असायचं. तर नेहमी ही जी आपली आत्ताची इमारत आहे ही दीक्षित गुरुजींच्या आणि तोफखाने सरांच्या कायम नजरेमध्ये पडत होती. मग एकदा दीक्षित गुरुजींना आणि तोफखाने मास्तरांना शाहू महाराजांनी बोलवलं आणि विचारलं की मला एक अशी अभिनव पद्धतीची, वेगळं काहीतरी देणारी, समाजामधल्या सर्व स्तरांमधल्या मुला-मुलींच्यासाठी किंवा समाजातल्या सर्व घटकांसाठी वेगळं काहीतरी करणारी उपक्रमशील अशी शाळा या ठिकाणी स्थापन करायची आहे, त्यासाठी तुम्ही काय योगदान देणार, असं म्हणल्यानंतर दीक्षित गुरुजींनी आणि तोफखाने मास्तरांनी शाहू महाराजांना 3 गोष्टी मागितल्या. कुठल्या 3 गोष्टी? तर पहिली जी गोष्ट मागितली ती शाळेसाठी इमारतीसह
ठिकाणी सर्वांना सोयीची असावी अशी ही जागा. आता ही जी आपली आता आपण इथं आपली शाळा भरतीये, ही शाळा जी होती ती पूर्वी याला काय म्हणायचे बघा, तर सकवारबाईंची थट्टी असं याला नाव होतं. कोण होत्या सकवारबाई? तर शाहू महाराजांच्या आजी महाराणी सकवार बाई साहेब या होत्या. आणि या आपली जी जागा आता आहे या जागेमध्ये पूर्वीच्या काळी सगळी गोधन म्हणजे गाय वासरं म्हशी असतील किंवा अन्य वासरं जी असतील किंवा यासारखे इथं सरकारी किंवा शाहू महाराजांच्या या ठिकाणामध्ये त्यांचं पालन पोषण केलं जात होतं. आणि या ठिकाणाहून सकवारबाई ह्या ज्या होत्या त्या नेहमी गोधन ह्याचं वाटप करायचं, म्हणजे गोरस, ताक, दूध, दही अशा पद्धतीचं, गोमय अशा पद्धतीचं वाटप या ठिकाणाहून त्या करत असत. कित्येक वर्ष त्यांचं हे कार्य या ठिकाणी सुरू होतं आणि म्हणून या जागेला, आताच्या जागेला काय म्हणायचे तर महाराणी सकवारबाईंची थट्टी असं त्याला म्हणत असत. पुढं हे जे सगळं सरकारी गोधन होतं ते चंबुखडी या ठिकाणी बाहेर नेण्यात आलं, पण त्याच्यानंतर सुद्धा या भागाला सकवारबाईंची थट्टी म्हणून ओळखलं जात होतं आणि मध्यवर्ती असं ठिकाण होतं. दीक्षित गुरुजींना आणि तोफखाने मास्तरांना ज्या वेळेला बोलवलं त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आम्हाला ही सकवारबाईंची थट्टी जी आहे ती आपण द्यावी, मध्यवर्ती जागा आहे आणि ही जागा मुलांच्या शाळेसाठी किंवा यासाठी आम्हाला हवी आहे अशी एक पहिली मागणी त्यांनी त्या ठिकाणी केली. त्यानंतर दुसरी जी मागणी केली ती शाळेसाठी क्रीडांगण, आणि त्यावेळेला आपल्याला तपोवनचा 44 एकर माळ जो होता तो माळ त्या ठिकाणी शाहू महाराजांनी दिलेला आहे. आणि तिसरी गोष्ट, शिक्षकांचा पगार जो आहे तो वेळेवर होण्यासाठी काही रक्कम आम्हाला हवी आहे. आणि अशा पद्धतीने या तीनही गोष्टी शाहू महाराजांनी दीक्षित गुरुजींना आणि परमपूज्य तोफखाने मास्तरांना दिल्या. आणि अशा पद्धतीनं 3 सप्टेंबर 1917 रोजी आपल्या विद्यापीठ हायस्कूलची स्थापना या ठिकाणी झालेली आहे. आता ही जी जागा आहे आपली, ज्या जागेमध्ये आपण अध्यापन करतो, कित्येक पिढ्या इथून शिकून गेलेल्या आहेत. जगभरामध्ये शास्त्रज्ञ, तंत्रज्ञान, डॉक्टर म्हणजे विविध शाखेमधले विद्यार्थी, आपले माजी विद्यार्थी पोहोचले. तर या जागेचं पावित्र्य काय आहे विद्यार्थी मित्रांनो? तर दातृत्व. या जागेमध्ये दातृत्व भरलेलं आहे, औदार्य भरलेलं आहे, ममता आहे, सहिष्णुता आहे, जी सकवारबाई साहेबांच्याकडून आपल्यापर्यंत आलेली आहे. तर आपण सगळेजण असे भाग्यवान आहोत की यामध्ये आपल्याला आपण आपलं अध्ययन करत आहोत. शेजारी आपल्या सरस्वती माता, साक्षात महालक्ष्मी माता आणि हे विद्येचे मंदिर जे दातृत्वाने भरलेलं आहे, त्यामुळं आपण सगळेच जण या गोष्टीसाठी खूपच भाग्यवान आहोत. त्यानंतर दीक्षित गुरुजींच्या बद्दल आपण जाणून घेऊया. दीक्षित गुरुजींचा जन्म धारवाड आणि या ठिकाणी त्यांनी स्थापना जी आपल्या विद्यापीठाची केली त्यामध्ये त्यांचं योगदान खूप मोठं, त्यागाचं आणि सुसंस्कारशील, उपक्रमशील विद्यार्थी घडवण्यामध्ये खूप मोठं योगदान त्यांचं होतं. यामध्ये दीक्षित गुरुजींना अभिनव पद्धतीची शाळा म्हणजे दीक्षित गुरुजींच्या जीवनावर रामायण आणि महाभारताचा खूप प्रभाव होता. भगवद्गीतेचा तर होताच, पण त्याशिवाय रामायण आणि महाभारत काय आहे? रामायण आणि महाभारत हे दोन्ही ग्रंथ जे आपल्याला आपल्या इतिहासाची, सुसंस्काराची आणि पवित्रतेची साक्ष देतात. या रामायण आणि महाभारतामध्ये जी राजांची मुलं होती ती गुरुच्या गृही राहून, आश्रमामध्ये राहून त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. तिथंच राहायचं, तिथंच धनुर्विद्येचे शिक्षण, जेवण असेल, आपल्या अन्य गोष्टी असतील, आश्रमामध्ये गुरुकुल पद्धतीने शिकायच्या, ज्यामुळं मुलांच्यामध्ये स्वावलंबन निर्माण होणं, स्वाध्याय किंवा स्वावलंबन हा त्याचा महत्वाचा उद्देश होता. आणि अशीच शाळा दीक्षित गुरुजींना स्थापन करायची होती. आणि त्यासाठी मग दीक्षित गुरुजींनी स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये सुद्धा खूप बदल केला, स्वतःमध्ये पहिला बदल केला आणि मग विद्यार्थ्यांना सांगितलं अशा पद्धतीनं. तर त्याचबरोबर गुरुजींचं व्यक्तिमत्व म्हणजे मूर्तिमंत पावित्र्य होतं. संयम काया वाचा मनाने पवित्र राहून त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना त्याप्रमाणे घडवलं. त्यानंतर तपोवन हा मान गुरुजींना शाहू महाराजांच्या द्वारे मिळालेला होता किंवा आपल्या विद्यापीठाला दिला गेला होता. तर आपल्या 7 सहकाऱ्यांसह, 7 शिक्षक सहकाऱ्यांसह गुरुजींनी या तपोवन माळामध्ये अनंत चतुर्दशीच्या दिवशी त्यामध्ये प्रवेश केला. आणि त्या 1918 सालच्या अनंत चतुर्दशी
प्रवेश केला आणि त्या जागेला तपोवन आश्रम असं नाव दिलं. आणि आश्रमीय पद्धतीने गुरुकुल पद्धतीने विद्यार्थी घडावेत यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केला. आता सगळ्यात पहिल्यांदा विद्यार्थ्यांना घडवायचं म्हणजे शिक्षकांमध्ये गुरुमध्ये अगोदर बदल होणं अपेक्षित आहे. मग त्यांनी कोणकोणते बदल केले, कोणकोणते त्याग केले की त्यांना बघून विद्यार्थी तशा पद्धतीचं वर्तणूक किंवा वागणं विद्यार्थ्यांचं त्यांना अपेक्षित होतं. सगळ्यात पहिल्यांदा गुरुजींनी काय केलं बघा, इनामदार घराण्यामध्ये वाढलेले चांगलं छान सात्विक असे जेवण केलेले भरजरी कपडे नेसणारे दीक्षित गुरुजी त्यांनी सगळ्यात पहिला त्याग केला तो त्यांच्या भरजरी कपड्यांचा. अगदी साधे आचार्य पदाला गुरुजन पदाला शोभतील असे साधे कपडे त्यांनी स्वतः अगोदर ते वापर करण्यास सुरुवात केली. पांढरी हाफ पॅन्ट, पांढरा शर्ट, डोक्यावर पांढरा रेशमी फेटा, सडपातळ तेजस्वी असे दिसणारे तेजपुंज लांब दाढी आणि अलौकिक असं तेज त्यांच्या चेहऱ्यावर, त्यांच्या सात्विकतेचं किंवा त्यांच्या कर्तृत्वाचं तेज त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं. आपण नेहमी दीक्षित गुरुजींचा फोटो बघतो किंवा आल्या आल्या पण तो फोटो आहे, त्या फोटोवरून मी तुम्हाला काय म्हणते त्यांचं व्यक्तिमत्व कसं असेल हे तुमच्या लक्षात येत असेल. पण त्यांच्या त्या व्यक्तिमत्वामध्ये एक गोष्ट वेगळी होती. त्यांच्या त्या पोशाखाला थोडासा वेगळा दिसणारा असा त्यांच्या डोक्यावर जो फेटा होता, रेशमी फेटा होता, पांढरा रेशमी फेटा, जो त्यांना शाहू महाराजांनी त्यांचं कुस्तीमधलं कसब बघून खुश होऊन तो रेशमी फेटा स्वतः शाहू महाराजांनी त्यांना दिलेला होता. आणि अशा पद्धतीनं आयुष्यभर त्यांनी तो फेटा, त्या फेट्याचं जतन केलं. आता हा झाला त्यांच्या वस्त्राचा त्याग. नंतर दुसरा त्याग त्यांनी कुठला केला बघा, तर जेवणाचा किंवा जेवण जे ते दूध 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 तूप किंवा सात्विक जेवण जे होतं ते सगळं त्यांनी बंद केलं. रोज सकाळी 1 ग्लासभर कडुलिंबाचा रस दीक्षित गुरुजी घेत असत. त्याचबरोबर त्यांचा आहार काय होता बघा, 6 केळी, 3 पावशेर दूध आणि कांदा लसूण मसाला न घालता ते काय करायचे, पालेभाजी उकडून खायचे. कांदा लसूण का घालायचं नाही किंवा उग्र अन्न का घालायचं नाही, तर त्यामुळं आपली तामसी वृत्ती वाढते, आपल्या स्वभावामध्ये तामसीपणा येतो आणि आपणच जर स्वतः तसे असलो तर आपले विद्यार्थी कसे घडणार. आणि म्हणून स्वतःपासून गुरुजींनी या अन्नाचा सुद्धा वेगळ्या प्रकारे त्याग चांगला करून असा अन्न ते घ्यायला लागले. आता त्याचबरोबर त्यांच्या आश्रमामध्ये असणारे त्यांचे शिक्षक सहकारी आणि विद्यार्थ्यांना पण अशाच जेवणाची सवय लागली आणि त्यामुळे त्यामधून त्यांचे सात्विक विचार किंवा सात्विक आचरण जे होतं ते दिसून येते बघा आपल्याला. आता हे ऋषितुल्य आश्रमी जीवन जगत असताना आर्थिक धनलाभ किंवा धनसंचयाची अपेक्षा त्यांना नव्हती. उलट त्यांना जे मानधन मिळत होतं, जो पगार मिळत होता ते या विद्यार्थ्यांसाठी ते खर्च करत होते. जेव्हा भगवद्गीतेचा ग्रंथाचा त्यांच्या जीवनावर पूर्ण विश्वास होता किंवा कर्मवादावर त्यांचा विश्वास होता, कर्म करत असताना फळाची कुठली अपेक्षा करू नये, त्याचबरोबर त्यांनी 60 वर्ष शाळेचं संचलन केलं. पण हे संचलन करत असताना आपल्या विद्यापीठ हायस्कूल त्यावेळेला आपलं खूप मोठं अलौकिक आणि भव्य असं सगळे उपक्रम आणि नामवंत अशी झाली होती आणि सगळे दिग्गज व्यक्ती आपल्या विद्यापीठाला भेट देण्यासाठी येत होते. कोण कोण येत आलेलं होतं बघा, भरपूर दिग्गज व्यक्तींची यादी आहे, पण वेळेअभावी आपण त्यातील काही अशा व्यक्ती येऊन गेल्या जी महान विभूषित अशा व्यक्ती येऊन गेल्या. त्यांच्यामधल्या काही व्यक्तींचीच नावं मी तुम्हाला सांगते, जिथे आपण आता वावरत आहोत, बसत आहोत, तिथे येऊन गेल्या. महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, स्वातंत्र्यवीर सावरकर, विनोबा भावे, जयप्रकाश राणे, साने गुरुजी, कर्मवीर भाऊराव पाटील, यशवंतराव चव्हाण हे जेव्हा आपल्या शाळेचं कार्य बघायला येत होते तेव्हा दीक्षित गुरुजींनी कधीही त्यांच्याबरोबर कोणताही फोटो काढलेला नाही. पण एक प्रसंग असा घडला की जुने छायाचित्रकार होते शंकरराव घोरपडे म्हणून, त्यांनी एकदा गुरुजींच्या नकळत त्यांचा फोटो काढला. जो आता आपण फोटो बघतोय तो या शंकरराव घोरपडेंनी काढलेला आणि तो फोटो गुरुजींचा त्यांनी काढला हे जेव्हा गुरुजींना कळालं तेव्हा 2 ते 3 दिवस गुरुजींनी पाणी आणि अन्नाचा त्याग करून आत्मक्लेश करून घेतला. तर त्यांना प्रसिद्धी अजिबातच नको होती हे याच्यावरून दिसून येते. त्यानंतर 2 प्रसंग, गोष्टीरूप प्रसंग मी तुम्हाला इथं सांगणार आहे. पहिला आहे तपोवनामध्ये. आपल्याला मी आता मगाशी सांगितलं की तपोवनामध्ये मुलं मुली नंतर सहशिक्षण नंतर सुरू झालं. पहिल्यांदा मुली, सहशिक्षण म्हणजे मुलं आणि मुली एकत्र शिकणे
ही जी सुरुवात आहे ती सुद्धा आपल्या विद्यापीठाचे अनेक जे उपक्रम आहेत त्या उपक्रमामधला किंवा सुरुवात आपल्या विद्यापीठाने केलेली आहे. एकदा तपोवनामध्ये मुलं खेळत होती आणि खेळत असताना त्यामधली काही मुलं, तपोवनामध्ये भरपूर झाड आहेत, तुम्ही आता जी नवीन मुलं आहेत त्या मुलांनी आणि आपली पूर्वीची पण जुनी जे विद्यार्थी आहेत त्यांनी सुद्धा बघितले की तपोवन खूप मोठं आहे. आपण परवाच आपला क्रीडा महोत्सव, एक दिवसीय क्रीडा, आणि आपण त्यासाठी तपोवनावर गेलेलो. भरपूर झाड आहेत बघा. ती जी झाडं दिसतात तुम्हाला ती सगळी अनेक व्यक्तींनी तिथं येऊन गेले. त्या व्यक्ती म्हणजे उदाहरणार्थ सावरकर असतील किंवा महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी, जयप्रकाश नारायण यांनी आपल्या आपल्या हाताने लावलेली ती झाड आहे. आणि मग एकदा काय झालं की एक मुलांचा काही मुलं या तपोवनाकडे चालली होती. त्यामधला एक मुलगा उंच झाडावर चढला तिथं. मग बाकीची मुलं जी होती ती पळत पळत गुरुजींकडे गेली आणि त्यातली 2-3 साड्या करणारी मुलं असतात बघा. काही मुलं काहीतरी घडलं की आपल्या मित्राला किंवा आपल्या जवळच्याला मार बसावा असं काही वाटणारी असं असतात. तर ती पळत पळत गुरुजींच्याकडे गेली आणि त्यांनी गुरुजींना सांगितलं, बघा असा वर चढलेला आणि झाडावर तिथं उभारलेला आहे. गुरुजी मुलांच्या सकट सगळा घोळका गुरुजींच्या मागं, आणि गुरुजी तिथं आले. आता सगळ्या मुलांना वाटलं, त्या झाडी करणाऱ्या मुलांना सुद्धा वाटलं की आता ह्याला चांगला मार मिळणार, रागवणार, ह्याला धोपटून काढणार गुरुजी. पण घडलं उलटच. गुरुजी स्वतःच पटपट त्या झाडावर चढले आणि प्रात्यक्षिक करून दाखवलं मुलांना. कृतीतून शिक्षण म्हणजे कृतीतून शिक्षण कसं घ्यायचं हे स्वतः त्यांनी त्या विद्यार्थ्याला झाडावर चढून दाखवलं. आणि त्याचबरोबर इतर मुलांना सुद्धा सांगितलं की झाडावर आपण कशा पद्धतीनं चढलं पाहिजे. तर असं स्वतःचं आचरण, स्वतः कृतीतून जीवन जगलेले, विद्यार्थ्यांना कृतीतून शिक्षण देणाऱ्याचं व्यक्तिमत्व म्हणजे परमपूज्य दीक्षित गुरुजी. अजून एक प्रसंग असा आहे, आपल्या शाळेच्या प्रवेशद्वारावर मशालीचे चिन्ह आहे बघा. आपण सगळेजण नेहमी तुम्ही ऐकलेलं असणार, म्हणजे आपण आत येतो त्यावेळेला मशालीचे चिन्ह आहे. तर आता हा तो जो काळ होता जेव्हा आपली शाळा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये 1917ला शाळेची स्थापना झाली. त्या काळामध्ये इथं इंग्रजांचं राज्य होतं, सगळीकडेच होतं आपल्या भारतात. तसं आपल्या कोल्हापुरात पण होतं इंग्रजांचं राज्य. आणि आपली शाळा जी होती म्हणजे राजर्षी शाहू महाराजांना सुद्धा वाटत होतं की आपली शाळा किंवा आपला भारत, आपलं कोल्हापूर किंवा आपला देशच हा ब्रिटिशांच्या पारतंत्र्यातून मुक्त व्हावा. आणि त्याच वेळेला आपल्या शाळेमध्ये सुद्धा या अशा सगळ्या घटना घडत होत्या. की कोणत्या घटना? की ब्रिटिशांना विरोध करणं, त्यांच्या विरुद्ध असंतोष निर्माण करणं. आता त्यामध्ये दीक्षित गुरुजी जे होते त्यांनी आणि तोफखाने मस्तरांनी शाहू महाराजांच्या बरोबर भारत माता स्वतंत्र होण्याचं स्वप्न बघितलेलं होतं. त्यामध्ये आपल्या शाळेतले शिक्षक होते बघा पूर्वीचे. स्वातंत्र्य चळवळीमध्ये ते भाग घ्यायचे, पत्रक काढायची, छोट्या छोट्या सभा घ्यायच्या, लोकांच्या मध्ये म्हणजे आपल्या कोल्हापुरातल्या लोकांच्या मध्ये इंग्रजांच्या विरुद्ध असंतोष निर्माण करायचा. वैचारिक क्रांती करण्यामध्ये आपल्या शाळेमधले काही शिक्षक होते. आता हे जुने शिक्षक आहेत, त्या शिक्षकांची नावं मी तुम्हाला सांगणार आहे की विद्यापीठातल्या शिक्षकांना किंवा गुरुजनांना, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य चळवळीत भाग घेऊन त्यांना गुप्तपणे पाठिंबा देणे, त्यांच्या कार्याचा गौरव करणे, इंग्रजांविरुद्ध भित्तीपत्रक लिहून ते सगळीकडे जनतेमध्ये पसरवून वैचारिक असंतोष निर्माण करणे हे ते कार्य होतं. ही पत्रकं शहरभर वाटायची जेणेकरून लोकांच्या मध्ये इंग्रजांच्या बद्दल चीड निर्माण व्हावी. आता कोण कोण होतं बघा आपल्या शाळेमध्ये पूर्वीचे? स्वातंत्र्य सैनिक ताम्रपट विजेते बादल खांडेकर सर, जवी फडणीस सर, सरनाईक गुरुजी, महाबळ सर, प्राध्यापक चंद्रकांत पाडगावकर या शिक्षकांनी स्वातंत्र्यासाठी योगदान दिलेले बघा. हे सगळे शिक्षक स्वातंत्र्य लढ्यामध्ये लढलेले आहेत. तर त्यांना दीक्षित गुरुजी, तोफखाने मास्तर आणि आपले आश्रय दाते शाहू महाराजांनी नकळत सहकार्य सुद्धा त्या तिकडं केलेलं आहे. आणि विद्यापीठ हायस्कूल हे त्या काळामध्ये स्वातंत्र्य देवीची सेवा करणारे केंद्र म्हणून आपल्या सगळीकडे नावारूपास आहे. भूमिगत राहून काम करणारे अनेक स्वातंत्र्य सैनिक तपोवनाच्या आश्रमामध्ये रात्री झोपण्यासाठी येत असत. तपोवन आश्रमाची दारे त्यांच्यासाठी रात्रंदिवस उघडी असायची. आता असा एक प्रसंग इथं घडलेला आहे. 3 सप्टेंबर रोजी एकदा आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी ज्यांचं नाव थोर स्वातंत्र्य सेनानी नागनाथ नाईकवडी अण्णा नागनाथ अशा नावाने त्यांना कोल्हापूर आपलं ओळखत असे किंवा आपल्या शाळेचे शिक्षक सुद्धा ओळखत असत. हे शाळेचे माजी विद्यार्थी एकदा 3 सप्टेंबरला
इथं आपल्या इथे प्रमुख पाहुणे म्हणून आलेले होते आणि त्यावेळेला त्यांनी म्हणजे पुष्पहार अर्पण केला, तोफखाने मास्तराने केला, परमपूज्य दीक्षित गुरुजींना केला आणि त्यानंतर ते भाषणासाठी जेव्हा इथं आले त्यावेळेला ते खूप भारावलेले होते. नागनाथ अण्णा नाईकडे स्वतः त्यांनी स्वातंत्र्य ह्याच्यामध्ये आंदोलनामध्ये भाग घेऊन इंग्रजांच्या प्रत्येक असंतोषाला ते सामोरं गेलेले होते आणि मग त्यांनी बोलता बोलता त्यांच्या भाषणामध्ये दीक्षित गुरुजींचा त्यांना जो भावलेला किंवा त्यांच्या हृदयामध्ये आयुष्यभर जो प्रसंग कोरला होता तो प्रसंग त्यांनी सांगितला की ते म्हणाले की तो काळ स्वातंत्र्याचा, कोल्हापुरात सगळीकडे असंतोषाचं वातावरण, आम्ही आणि आमचे सहकारी सगळीकडे या असंतोषामधून फिरत होतो, भूमिगत होत होतो. भूमिगत व्हायचं म्हणजे कारवाया करायच्या परंतु ब्रिटिश सरकारांच्या हाताला लागायचं, लपून बसायचं अशा ठिकाणी की जिथं त्यांची दृष्टी न पडेल अशा ठिकाणी लपून बसायचं. आणि मग इंग्रज अधिकारी किंवा इंग्रज सरकारचे काही शिपाई यांच्या मागे लागलेले आहेत, म्हणजे नागनाथ अण्णा नाईकवडी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मागे लागलेले आहेत. गोळ्या त्यांच्यावर मारण्यासाठी किंवा त्यांना पकडण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केलेला. अंधाराची वेळ होती, रात्रीची, आणि नागनाथ अण्णा नाईकवडी आणि त्यांचे सहकारी सगळे पळत पळत तपोवनच्या माळाकडे गेले. आता तपोवनच्या माळाकडे गेले म्हटल्यानंतर त्यांना पहिला आधार वाटला तो आपल्या तपोवन आश्रमाचा, आपल्या दीक्षित गुरुजींचा. झालं, ही सगळी जण पळत पळत त्या ठिकाणी रात्रीची गेली, तपोवनच्या माळावर येऊन थांबले. गुरुजींनी त्यांना म्हणजे गुरुजी त्यांनी असं सांगितलं की गुरुजींनी आम्हाला आसरा दिला, आम्ही तपोवनच्या शाळेत गुरुजींबरोबर राहिलो, झोपलो, जेवलो आणि भूमिगत झालो आणि म्हणून आज आम्ही जिवंत आहोत. नाहीतर निश्चितच आम्हाला त्या ठिकाणी पकड तरी असतं किंवा एखादी गोळी तरी निश्चित लागली असती, असं नागनाथ अण्णा नाईकवडी बोलले. आणि त्यांच्या डोळ्यांमधून भारावलेले होते, खूप अश्रू वाहत होते आणि त्यांचे डोळे आणि त्यांचे शब्द सुद्धा त्या ठिकाणी ओले चिंब झाले. अशी अनेक नररत्ने, स्वातंत्र्य सेनानी घडवणारे व्यक्तिमत्व घडवणारे परमपूज्य दीक्षित गुरुजी. यानंतर आपल्या विद्यापीठामध्ये अनेक उपक्रम, आता जे आपण वेगवेगळे उपक्रम बघतोय की सूर्यनमस्कार संकल्प असेल किंवा सुरंगीवर पोहण्याचे वर्ग त्याखाली घेतले जात होते. अनेक उपक्रम आहेत की चिंतनाचा उपक्रम कसा निर्माण झाला तर गुरुजींना कुठल्याही एखादा विषय, जो विषय विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा असावा, या प्रेरणा देणाऱ्या विषयांमधून मुलं काहीतरी विचारशील होतील, प्रगल्भ होतील, त्यांच्या वृत्तीमध्ये बदल होईल असं त्यांना नेहमी वाटायचं. आणि त्यातूनच चिंतन हा विषय विद्यार्थ्यांपुढे सादर करण्याचा एक आपल्या शाळेमध्ये जो आपण उपक्रम घेतो त्याची प्रेरणा पण दीक्षित गुरुजी हेच आहेत. आता दीक्षित गुरुजींच्या बद्दल असं म्हणावंसं वाटतं, यथा चित्तम तथा वाचो, यथा वाचस तथा क्रिया, चित्ते वाची क्रियायाच साधू नाम रूपता. किती सुंदर त्यांच्या जीवनपटावर किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेसा असा हा संस्कृत सुभाषित आहे. काय करायचा अर्थ काय तर जसे मन तसे बोलणे, जसं तुमचे विचार, जसं मन तसं तुमचं बोलणं, जसे बोलणे तशी तुमची कृती, आणि या कृतीप्रमाणे जीवन जगणारे काया वाचा मन याने पवित्र असणारे व्यक्तिमत्व म्हणजे आपले दीक्षित गुरुजी. आता दीक्षित गुरुजींच्या जीवनाबद्दल आपण जेव्हा विचार करतो त्यावेळेला कुठल्याही प्रकारची अहिंसा, वाचेची हिंसा तर दूरच, पण प्राणी किंवा पक्षी मारणं. तपोवनामध्ये एकदा भला मोठा नाग निघालेला होता. नागसाप तिथं असायची, भरपूर झाडी होती आणि काही विद्यार्थ्यांनी स्वतःच्या बचावासाठी या नागाला मारलं होतं. म्हणजे दगडांनी ठेचून म्हणा किंवा काठीने म्हणा असं मुलांनी या नागाला मारलं होतं. त्यामध्ये मुलांची भूमिका अशी होती की स्वतःचं संरक्षण, मुलंच आहे ती, कुणी असलं तरी स्वतःचं संरक्षण करण्यासाठी नागसापासारख्या प्राण्याला मारणं ते साहजिक होतं, अर्थात ती बाद वृत्ती होती. परंतु गुरुजींचे संस्कार असे होते की अहिंसा, कुणालाही शाब्दिक दृष्ट्या सुद्धा नाही आणि प्राणी पक्षाला सुद्धा मारायचं नाही. हे जेव्हा गुरुजींना कळालं त्यावेळेला गुरुजींनी त्या मुलांशी बोलणं पण सोडलं काही काळ आणि त्यांना त्यांच्या शिक्षेत म्हणजे त्यांच्या चुकीची अशा पद्धतीनं जाणीव करून दिली की अहिंसा किंवा हिंसा करणं हे किती चुकीचं आहे. अशा पद्धतीनं आपल्या काया वाचा आणि मनाने आचरण करणारे दीक्षित गुरुजी, सर्व ऋतूत पहाटे थंडगार पाण्याने स्नान करणारे, आयुष्याच्या अखेरपर्यंत वय वर्ष 94 व्यायाम, सूर्यनमस्कार घालणारे,
तपोवनातील परमधाममध्ये मारुतीची प्रार्थना करणारे मी आता त्यांच्या जीवनातील ठळक ठळक वैशिष्ट्य विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगते. आपण त्यातनं काय काय शिकायचं आहे. आपलं विद्यार्थी जीवन आहे, आपलं संस्कारशील असणं तर खूप गरजेचं आहे. आपण ह्यातलं काय काय शिकू शकतो बघा. गायी गुरांना धुणारे, त्यांची धार काढणारे, सदैव विद्यार्थ्यांचं भलं चिंतन करणारे, फळबागा फुलबागा फुलवणारे, आश्रमाच्या चक्राची छाकारणी करणारे, पंचगंगेच्या सुरंगीवर मुला मुलींच्यासाठी मोफत पोहण्याचा वर्ग घेणारे, त्याचबरोबर संस्थेच्या वर्गाबंदीने कुष्ठरोगी बांधवांची सेवा करणारे, स्वतःच्या घरदाराचा त्याग, संपत्तीचा त्याग, प्रसिद्धीचा त्याग, स्वतःच्या पगाराचा देखील त्याग, भरजे वस्त्रांचा त्याग, अन्नाचा त्याग, तसेच काम क्रोध लोभ मोह मदमत्सर या विकारांचा त्याग, निस्वार्थी त्यागातून गुरुजींनी ऋषितुल्य असं व्यक्तिमत्व विद्यार्थ्यांसमोर त्यांनी प्रकट केलेलं आहे किंवा ठेवलेलं आहे. आता गुरुजींनी विद्यापीठासाठी स्वतःला वाहून घेतलं होतं. भक्ती आणि सेवा या दोन शब्दात त्यांच्या जीवनाचं सार होतं. सेवा मानवाची आहे आणि भक्ती ईश्वराची आहे. तर ईश्वर कोण? तर विद्यार्थी मुलं. हीच गुरुजी आपल्या ईश्वर स्थानी मानत होते आणि त्या पद्धतीनं स्वतःमध्ये पहिल्यांदा त्यांनी बदल केला आणि मगच आपल्या शिष्यांना अशा प्रकारे वागा हे त्यांनी आपल्या आचरणातून दाखवून दिलेलं आहे. आता एक आश्रमीय जीवनाची चतुसूत्री आहे विद्यार्थी मित्रांनो, जी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये त्याचं आचरण करायचं आहे. इथं फळ्यावरती मागं आपल्या सोनार सरांनी ती चतुसूत्री लिहिलेली आहे आणि ती चतुसूत्री प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या आचरणात आणणं गरजेचे आहे. काय आहे ही चतुसूत्री? तर पहिली आहे सेवा, त्यानंतर आहे स्वाध्याय, नंतर आहे स्वावलंबन आणि नंतर आहे साधी राहणी. पहिलं गोष्ट जी आहे ती सेवा. सेवा करायची म्हणजे काय करायची? तर कोणतंही मानधन न घेता, मान सन्मान अपेक्षा न ठेवता समाजकार्य करणे किंवा ज्ञानदानाची वृत्ती म्हणजे सेवा. आता तुम्ही काय करायचे? तुम्ही विद्यार्थी दशेमध्ये आहात सगळे. सेवा करायची कुणाची? आपल्या घरातल्या ज्येष्ठ लोकांची. आपल्या आईला मदत करणे, वडिलांना मदत करणे, अंध अपंग विद्यार्थ्यांना दिव्यांगांना मदत करणे, हे एक सेवेचं रूप किंवा सेवा तुम्ही त्यामध्ये करू शकता. दुसऱ्याला मदत करणे गरजेच्या काळात म्हणजेच सेवा. दुसरा आहे स्वाध्याय. स्वाध्याय या शब्दाचा अर्थ काय आहे बघा. स्वतःचा स्वतः अभ्यास करणे म्हणजे स्वाध्याय. आणि शाळेमध्ये आपण वेगवेगळे घटक शिकतो. सकाळी आल्यापासून तुम्ही म्हणजे पहिल्या तासिकेपासून 8 तासिकेपर्यंत शिकत असतात. त्यामध्ये किती घटक आपण मन लावून ऐकतो, वाचतो, किती बघतो, काय काय करतो शिकवताना, या सगळ्याचे चिंतन किंवा आठवणं कसं चुकीचं आहे हे तुम्ही विचार करू शकता की किती चांगल्या पद्धतीनं आपण आपला अभ्यास करणं गरजेचं आहे. स्वतःचा स्वतः अभ्यास करणं म्हणजे स्वाध्याय. मग अनेक कला पण आहेत त्याच्यामध्ये. नृत्य आहे, गायन आहे, नाट्यशिल्प, ती सुद्धा तुम्ही शिकू शकता. त्यानंतर आहे स्वावलंबन. स्वतःची कामं स्वतः करणे, आईवर अवलंबून राहणे, वडिलांवर, बहीण भावांवर काही गोष्टी आपल्या आपण करू शकतो. ते करत असतानाच आपल्या पालकांना सुद्धा आपण मदत करायची. साधी राहणी. रोज तिथं आपण माईकवरनं आपले अधिकारी वर्ग तुम्हाला सांगत असतो की केसभूषा, वेशभूषा, आपले कपडे आपल्याला शोभतील असे पाहिजे. आपण विद्यार्थी आहोत. उगीच एखाद्या फिल्म स्टारची नक्कल करणे केसाची, कपड्याची, किंवा प्लेयर, क्रिकेट प्लेयर असतील किंवा फुटबॉल, ते महान आहेत त्यांच्या जागेवर. त्यांनी ते सगळं मिळवण्यासाठी खूप कष्ट घेतलेले. शालेय जीवनात त्यांनी कष्ट घेतलेत म्हणून ते तिथपर्यंत पोहोचलेले आहेत. त्यांना तो अधिकार आहे तसा वागण्याचा. त्यांनी त्यांच्या कष्टातून ते सिद्ध केले. आपण सुद्धा आता विद्यार्थी दशेत आहोत. आपण सुद्धा अशी साधी राहणी ठेवणं हे खूप गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीनं अनेक गोष्टी आपण या अलौकिक अशा व्यक्तिमत्वाकडनं शिकू शकतो किंवा आपण त्यांचा आदर्श आपण घ्यायचा आहे. वेळेचा अभाव असल्यामुळं आपण थोडक्यात गुरुजींच्या बद्दल हे महत्वाचे जे आपलं चिंतन किंवा गुरुजींचं व्यक्तिमत्व कशा रीतीनं आपल्या समोर आदर्श आहे हे आपण बघितलेलं आहे. अशा पद्धतीनं 63 वर्ष गुरुजींनी आपल्या विद्यापीठाचं संचलन केलं आणि अशा पद्धतीनं 17 डिसेंबर 1980 रोजी सकाळच्या वेळात त्यांचं निधन झालं आणि मृत्यू समयी त्यांचं वय 94 वर्ष एवढं होतं. विद्यापीठाच्या स्थापनेपासून संस्थेला 63 वर्ष अव्याहत भरभक्कमपणे आधार देणारा आधारस्तंभ कोसळला. त्यानंतर त्यांचं त्यागी, निस्वार्थी आणि म्हणजे ऋषितुल्य असं व्यक्तिमत्व, जे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारं असं व्यक्तिमत्व
या ठिकाणी हरपलेला आहे. आता दीक्षित गुरुजींच्या व्यक्तिमत्वातून आपण काय घ्यायचं आहे, तर आदर्श गुरु कसा असावा हे आम्ही सर्व शिक्षकांनी गुरुजींच्या आचरणातून घ्यायचं आहे. आणि विद्यार्थ्यांनी आपलं जीवन कसं जगायचं आहे हे आश्रमीय चतुसूत्रीतून आपण आपल्या जीवनामध्ये आचरण करायचं आहे. हीच गुरुजींना विनम्रपणे या ठिकाणी आदरांजली असणार आहे. गुरुजींच्या बद्दल शेवटी विनम्रपणे एवढंच म्हणेन, भक्ती सेवेच्या अंगीकारून सेवा, स्वाध्याय, स्वावलंबन आणि साधी राहणी या चतुसूत्रीला, भक्ती सेवेच्या घेऊन व्रताला अंगीकारून सेवा, स्वाध्याय, स्वावलंबन आणि साधी राहणी या चतुसूत्रीला त्रिवार वंदन करूया. विद्यापीठाच्या या आद्य संस्थापकांना त्रिवार वंदन करूया, विद्यापीठाच्या या महान विभूतीला. या ठिकाणी अशा ह्या विद्यापीठासाठी आयुष्य आपलं त्यागमय घडवले, त्यागातून घडवले, सत्य, अहिंसा, संयम, दया, प्रेम, परोपकार, प्रसिद्धीपासून लांब राहणारे, कर्माचा फलत्याग करणारे, काया वाचा मनाने पवित्र राहून सर्वस्वाचे दान करणारा कर्मयोगी दीक्षित गुरुजी, ज्यांनी तन मन धन तपोवनासाठी अर्पण केलं, त्या त्यागमूर्ती दीक्षित गुरुजींना माझे कोटी कोटी प्रणाम. आणि त्यांच्याप्रमाणे वर्तन करणं हीच खरी त्यांना आदरांजली असेल असं मला वाटते. धन्यवाद.